सो आणि एकदा तर मेघनाताई डायलॉग घेत घेत घावण्या बनवत होती. म्हणजे काय काय करावं लागलं असणार विचार करा, कारण फॅन वगैरे सगळं ऑफ आणि घावण्या करायच्या आणि डायलॉग घ्यायचे. दॅट वॉज अ टफ वर्क बट शी नेल्ड इट. मुलींची जी बेडरूम आहे त्याच्यामध्ये खूप पसारा असतो आणि मला सारखा सीनमध्ये त्यांना ओरडावं लागतं की आवरा. सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आले आणि खरंच कडक ऊन आहे. पण मी तुम्हाला मालिकेचा संपूर्ण सेट दाखवणार आहे. परब कुटुंबाचं घर कसं आहे दाखवणार आहे. पण सुरुवात आपण इथे करूया, कारण का खानावळ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुरडया सुकत घातल्यात उन्हामध्ये. इतकं नॅचरल आणि इतकं रिअल हे सगळं वाटतं आहे ना. मी तुम्हाला इतका सुंदर हा सेट आहे हे सगळं दाखवणारच आहे. तुळशी वृंदावनपासून सगळं आहे. इथे एक युनिटचं शूट सुरू आहे म्हणून मी हळू बोलते आहे. आणि इथे आपले कलाकार स्क्रिप्ट घेऊन थोडी रिहर्सल करतात. हॅलो, नमस्कार. शॉर्ट चालू आहे म्हणून मी जरा हळू बोलतो आहे. बट येस, कसे आहात सगळ्या प्रेक्षकांना? मी तुमच्या घरी येऊन आली आहे. आपण डमशराजमध्ये खेळूया का? तसंच वाटते की आपण दमशराज खेळतोय. पण गाईज वी आर हॅपी. वेलकम टू परब हाऊस. मम्मी, येस, आपण हा शॉट झाल्यावर मी तुम्हाला अख्खं घर दाखवणार. तर परब फॅमिलीच्या या स्वामी कृपा घरामध्ये तुमचं स्वागत आहे. घर आमचं हे कायम ओपन असतं, सगळ्यांसाठीच उघडं असतं. कधी आम्ही दरवाजा लावलेला नसतो. आमच्याकडे आल्यांना छान छान आम्ही पाहुणचार करतो आणि खायला प्यायला देतो. हे आमचं तुळशी वृंदावन आहे. इथून आतमध्ये आलात तर हा असा झोपाळा दिसेल. एक साधारणतः कोकणातलं वातावरण, कोकणाची आठवण, जशी अतिशाला आत्ता तिच्या गावची आठवण आली तसा हा झोपाळा. इथे आमचे स्वामी. इथून आतमध्ये गेलं की एक अडगळीची आमची खोई आहे. अडगळ नाही म्हणता येणार, पण आमच्याकडे जे परब केटरिंगसाठी जे सामान लागतं, भाज्या फळं आणि जे एक्स्ट्राचं सामान असतं ते सगळं आम्ही गोदामसारखं ही एक आमची रूम केली आहे, जिथे आम्ही सगळं सामान आमचं ठेवतो. इथे खूपच रिअल वाटेल. तुम्ही आपल्या घराच्या बाहेर जसं असं सामान ठेवलेलं असतं, शूजचे बॉक्सेस आणि स्टफ, ते इथे दिसेल. एक छोटंसं चपला काढायचं आहे, कारण इथे स्वामी आहेत त्यामुळे चपला आम्हाला आत काढायला लागतात. ग्रिल आहे, हे आम्ही बाहेर जाताना बंद करतो. इथे छोटीशी बसायला सेटी आहे. गार वारा येतो किंवा पाऊस पडतो तेव्हा आम्ही सगळे इथे बसून धमाल करतो. आमचा मोठं अंगण आहे आणि कृपया शांतता राखा कारण मुली खूप बडबड करतात. येस, सो इथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. हा आमचा हॉल आहे. आता आम्ही तुम्हाला आमच्या लिव्हिंग रूममध्ये घेऊन आलो आहे आणि या सेटवरचा सगळ्यात महत्त्वाचा माणूस जो आमच्या सगळ्यांचे पप्पा आहे तो म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन माणूस राजू सावंत सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. याय! आम्हाला सनई चौघडेबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सनई चौघडे वाजणार. सनई चौघड्यांबद्दल काय बोलू, ते प्रेक्षक बोलतील. त्यांना आवडत असेलच मालिका, नक्की बघा. आमच्या पमाला सगळ्यांनाच, परब कुटुंबाला बघा एवढंच सांगेन. खानोकर कुटुंब बघा. म्हणजे मी 5वीत असल्यापासून सर मला ओळखत आहेत. इतके सर अनुभवी आहेत. तर आज पहिल्यांदा एक प्रोड्युसरच्या भूमिकेत तुम्ही आलात. म्हणजे पारू म्हणा, देव माणूस म्हणा, रात्री सगळे झाले, म्हणजे किती एपिक लेजेंड माणूस आहे हा, लेजेंड. तर एवढे हजारो लाखो प्रेम आहे. तर आज दोन्ही भूमिकेत आहात तुम्ही, प्रोड्युसर ॲज वेल ॲज डिरेक्टर. तर जबाबदारी दुप्पट झाली असं वाटतं का? दिग्दर्शक म्हणून आधी पण होती जबाबदारी, त्याचं काही वाटत नाही. आणि प्रोड्युसर म्हणून जबाबदारी घ्यायला माझी मुलगी सोबत असते, मनस्वी सावंत. त्यामुळे तेवढं काही टेन्शन नसतं, ती बाकी सगळं सांभाळते. आता सीन्स चेंज ओव्हर आहे, त्यामुळे लाईटिंग बदलतं आहे. त्यामुळे आपल्याकडे घरातला लाईट नसला तरीसुद्धा सरांच्या तेजामध्ये आपण डेफिनेटली बोलू शकतो. सर सगळ्यात आधी ॲक्टर होते, अमेझिंग. आमच्या पिढीला हे माहिती आहे. श्रीमंत गंगाधर पंत आणि सुनीला पानामय आणि किती किती नाटकं आणि किती स्टेज आणि खूप आहे. तो ॲक्टर टू डिरेक्टर, डिरेक्टर टू प्रोड्युसर, असा हा प्रवास खूप मोठा आहे आणि अविरत आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये स्वामींची कृपा वन डे क्रिएशनवरती आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. स्वामींच्या कृपेमुळेच तर आत्ता हा सगळा डोलारा उभा राहिला आहे. आणि स्वामींचीच इच्छा असेल म्हणून हे सगळं घडतं आहे. स्वामी आहेत पाठीशी म्हणून प्रोड्युसर म्हणून उभा राहिलो आहे मी. तुम्हाला सगळ्यात जास्त सेटवर कोण त्रास देतं या नवीन पिढीमधलं? मला ना
मला असं वाटतं की सेटवर सगळ्यात जास्त त्रास मीच देतो सगळ्यांना. सगळ्यात जास्त मी गौतमला त्रास देत असतो सतत. आणि या मुलींची केमिस्ट्री कशी एकमेकींबरोबर, कारण ही नवीन मुली आहेत या सगळ्याच. तुम्ही खूप वर्ष काम केलं आहे, पण जेव्हा नवीन पिढीबरोबर म्हणजे जेनझी बरोबर काम करताना कसं वाटतं सर? काही नाही, माझ्या घरात पण जेनजी आहे ना, त्यामुळे मला सवय आहे त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करायची किंवा त्यांच्याबरोबर कसं डील करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं झालं की आम्ही 10 दिवस आउटडोअर केलं ना, त्यामुळे अख्खं कुटुंब एकत्र जेल झालं. सगळे एकमेकांना ओळखायला लागले, एकमेकांशी शेअर करायला लागल्या गोष्टी. त्यामुळे परब कुटुंब काय, खानवलकर कुटुंब सगळे असे एकत्र आले. त्यामुळे आउटडोअर केल्याचा प्रचंड फायदा झाला आहे, सत्य आहे. अगदी खरं आहे. पण एरवी तुमच्या ज्या मालिका असतात, मग रात्रीचा खेळ चालू असेल किंवा पारू असेल, देव माणूस असेल, तर तिथे ना भराभर काम होतं. पण इथे ना ही मुलं खूप मस्ती करतात, तर थोडासा डिले होतो का? नाही, कुठे मस्ती करतात, मीच मस्ती करत असतो त्यांच्याबरोबर. खूप छान आणि खरी खरी उत्तरं दिली आहेत सरांनी. आणि द बेस्ट पार्ट इज की आम्हाला एखादा सीन आहे ना, तो जेव्हा कॅरेक्टर मिळत नसतं तेव्हा तो सर एनॅक्ट करून दाखवतात. आणि आय थिंक दॅट्स द मोस्ट फन पार्ट ऑफ इट. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू. आणि असेच आमचे आत्ता फक्त 25 झालेत, पण 2500 याचे एपिसोड्स व्हावेत अशी सदिच्छा. धन्यवाद. चला, आणि इथे एक छोटीशी सेटी आहे ज्याच्यावरती बसलेलो असतो. इथे आमचा टी व्ही असतो, इथे बघू शकता. बाबा आदमच्या काळातला हा टी व्ही आणि टेप रेकॉर्डर आहे. आणि त्याचबरोबर आमच्याकडे एक रेडिओसुद्धा आहे, जो फार पूर्वीच्या काळातला. टेबल फॅन हल्ली बघायला मिळत नाही अशा प्रकारचे जुने. इथे आमचा एक रेडिओ आहे आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये देवाचे आणि स्वामींचे फोटो तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर काही अँटिक पीसेससुद्धा इकडे तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि हे आमचं मशीन आहे ज्याच्यावरती आशुबाई काम करते. आणि इथून मुलींची बेडरूम सुरू होते. इथे आमचं बसायची जागा आहे, सोफा, आणि कोणी पाहुणे आले तर ते सगळे इकडे बसतात. तर आता आपण आलो आहे आमच्या किचनमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा आमचा हा देवारा तुम्ही बघू शकता. इथे देवाचे ताक सुद्धा आहेत. आणि रोज आम्ही जेव्हा शूटिंगला येतो तेव्हा आधी इथे पूजा होते आणि मग आमचं शूटिंग सुरू होतं. आणि बाकी आमचं पूर्ण किचन तुम्हाला आता अनुश्री दाखवेल. ओके, सो माझं कॅरेक्टर तुम्ही बघतच असाल तर मी जास्त धिंगाणा वगैरे करत असते. किचनचा माझा जास्त संबंध नाही आहे, बट लेट्स हॅव अ लुक. सो हे आमचं सगळं डेकोरेटेड किचन आहे. सध्या थोडंसं मेसी आहे बिकॉज इथे सीन आहेत मम्मीचे, म्हणजे माझ्या मम्मीचे. सो हा पसारा थोडाफार इग्नोर करा गाईज. पण हे आमचं सुंदर असं किचन. इथे मम्मीने सगळे जे मसाले बनवून ठेवलेले आहेत, ज्याच्यासाठी आम्ही परब फेमस आहोत. ठीक आहे, इथे सर्व ते आहे. मयूचं माझ्या बॉर्नव्हिटा. मयू सध्या नाही आहे, आय मिस यू मयू. तुझ्याबद्दल बरीच कंप्लेंट आहे माझ्याकडे. सो आणि एकदा तर मेघनाताई डायलॉग घेत घावण्या बनवत होती. म्हणजे काय करावं लागलं असणार विचार करा. कारण फॅन वगैरे सगळं ऑफ आणि घावण्या करायच्या तर डायलॉग घ्यायचे. दॅट वॉज अ टफ वर्क, बट शी नेल्ड इट. सो इथे आमचं मडकं वगैरे आहे. आम्ही इथून थंडगार असं पाणी वगैरे पित असतो. आणि इथे आपण बघू शकतो, तिथे आमची प्रोडक्शनचं येते. हां, एक्स्ट्रा अशी रूम आहे. त्याच्याच बाजूला आमचं बेडरूम आहे, आमच्या 4 बहिणींचं. आपण जाऊया बेडरूममध्ये. इथे पण खूप अशी क्यूट असं आमचं सगळं अस्थॅटिक गोष्टी आम्ही बनवून ठेवलेल्या आहेत. सो ॲक्च्युली कबर्ड वगैरे शिफ्ट झालेलं आहे इथे. अदरवाईज ते आमच्या बेडरूममध्ये असतं. बेडरूममध्ये सध्या तरी कमी सामान आहे बिकॉज कबर्ड आणि हे इथे आलेलं आहे. हे खूप क्यूट आहे. आम्ही 4 बहिणी भांडत आरशासमोर रेडी होत असतो. शरुताई जास्त वेळ असते बिकॉज ती सतत कामावर वगैरे जात असते. मला तर काय, मी मोबाईलमध्ये तेच करत असते की आपण येऊया बेडरूममध्ये. सो हे आमचं बेडरूम. आम्ही 4 बहिणी काय करतो, दोघीजणी एक दिवस वर, दोघीजणी खाली. नेक्स्ट डे शिफ्ट. ज्या खाली झोपल्यात त्या वरच्या खाली, असं आम्ही ठरवलेलं आहे. मयूची तिथे बाहुली वगैरे आहे. बऱ्याच वर्ष अगोदर माझी होती, आता मयूची आहे ती. आणि माझ्या बेबो म्हणजे शरुताईची बेबोचं हेल्मेट.
हे आमचं म्हणजे असं बेडरूम आपण बघू शकतो. मस्त क्यूट असं आम्ही बनवलेलं आहे. आणि आपल्या हॉलमध्ये सध्या शूट चालू आहे, मग आपण तिथे जास्त डिस्टर्ब नको करूयात. आपण परत जाऊया मेघनाताईंकडे. मेघनाताईला विचारूयात की तिला कसं वाटतं आमचा बेडरूम, तिच्या लेकींचा बेडरूम तिला कसा वाटतो आपण विचारूया. मम्मी, तुला एक विचारायचं आहे की आम्ही म्हणजे जो आमचा बेडरूम आहे तुझ्या लेकींचा, सो तुला कसा वाटतो, कसा आम्ही सजवला आहे तो? हां, इज इट क्यूट, इज इट अस्थेटिक, काय म्हणणार तू याबद्दल? मुलींची जी बेडरूम आहे त्याच्यामध्ये खूप पसारा असतो आणि मला सारखा सीनमध्ये त्यांना ओरडावं लागतं की आवरा. हिचं म्युझिक चालू असतं ते बंद करायला लागतं, मयूचं पुस्तक बंद करायला लागतं, आसावरी आमचे कपडे शिवते त्यामुळे तिचं बरंच बटणं काजूचं सगळं तिकडे काम पडलेलं असतं. आणि शर्वरी तर आमची काय म्हणजे वादळच आहे, त्यामुळे आमची बेडरूम विचारली तर ती फक्त पसारा असते. थँक्यू. बट ठीक आहे, मम्मी आहे असंच बोलणार ती. पण आमचं बेडरूम तुम्ही बघितलेलं आहे चौघींचं, दॅट इज क्यूट, अस्थेटिक. आणि मी तर माझ्या वेगळ्याच दुनियेत असते, कारण कसं टायगरसारखा मुलगा माझ्या आयुष्यात दाखवणार आहेत. सो आय एम वेटिंग फॉर दॅट गाय की तो येईल माझ्या आयुष्यात. तर हे आहे आमचं परबांचं घर, अर्थातच स्वामी कृपा. आणि ही होती छोटीशी टूर खास तुमच्यासाठी. आतिशा आणि आनंद बरोबर मी मेघना एरंडे. तेव्हा पाहत रहा सनई चौघडे रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.